तर ऐन वेळेला ठरलेला राजवीचा हा फोटोशूटचा प्लॅन इतका छान होईल असं वाटलंच नव्हतं, पण सकाळचे माझे जे कामं होते आज एक्स्ट्राचे, कपाट आवरायला घेतलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांचे सगळे शर्ट मी प्रेसला टाकणार होते, जे की फर्स्ट टाइमच आतापर्यंत मी घरीच केलेले, पण यांचं म्हणणं असतं की बाहेर थोडी छान प्रेस करतात. त्याच्यामुळे म्हणलं चला आपलंच काम हलकं होईल आणि टाकून बघूया एकदा बाहेर. आणि हे आवरतच होते तितक्यात प्रक्षिता आली एक बातमी घेऊन की चाचू म्हणतायत राजवीचा फोटोशूट करायचा आणि आपल्याला सगळ्यांना जायचंय. त्याच्यामुळे मग हातातलं काम तसंच ठेवलं आणि आम्ही इथे रेडी झालो होतो. पण या साडीची लिंक मला खूप जणींनी मागितली होती आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि उन्हाळ्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. फ्लिपकार्टवरून मी मागवली होती. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर स्क्रीनवरती मी टॅग केलेली आहे. आता कुंकू लावल्याच्या नंतर मेकअप लुक एकदम कम्प्लीट झाला. आमच्या मॅडम पण इथे रेडी होऊन आल्या होत्या, जिला जॉकेट अंगावरती अजिबात नको होतं. तर आम्ही इथे पोहोचलो होतो लोकेशनवरती आणि तिथे गेल्याच्या नंतर 10-15 मिनिट इथे सेटअप चॉईस करायला गेले होते, कारण की हे सगळं ऐन वेळेला ठरलेला प्लॅन होता. पण इतकं छान तिने रिस्पॉन्स दिला ना राजवीने. बसण्याच्या तिच्या ह्या स्टाईलवरूनच तुम्ही समजू शकता की किती हॅपीली तिने फोटो काढू दिले असतील तर. आणि त्यानंतर मग काही बहीण भावांचे फोटो काढले, काही फॅमिलीज फोटो काढले आणि नंतर मग तिचा थोडा सेटअप चेंज करून फोटो काढायचे होते. सो ड्रेस पण चेंज केला तिचा. आणि बिहाइंड सीन इथे तुम्ही बघू शकता की राजवीला हसवण्यासाठी सगळ्यांचे काय काय नाना प्रकार चालू आहेत. तर म्हणजे आम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप जास्त मजा येत होती. लेकरं तर खूप छान एन्जॉय करते ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळेच मग मी म्हणलं की अचानक ठरवलेला हा प्लॅन एकदम छान झाला होता. आणि त्यानंतर मग इथे पण एक प्लॅन आणखीन ठरला आमचा की बाहेर जेवून जाऊया म्हणून. आता झालायच उशीर तर सगळेजण आम्ही सोबत होतो, पण मामाला इथे मिस केलं. मामाचं थोडंसं बाहेर काम होतं म्हणून ते काय आले नाही. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.